प्रकाशचंद्र काठोडे सर यांच्या फेसबुक लाईव्ह पेजवरून मी आज आपल्याशी संवाद साधतो आहे। 19 एप्रिल 2021 आणि आजचा माझा जो विषय संवादासाठी व्याख्यानासाठी जे काही आपण म्हणायचं तो निवडला आहे तो झाडीपट्टी म्हणजे झाडी मंडळ, झाडीपट्टी, झाडी बोली आणि मी। झाडी मंडळ, झाडी बोली आणि मी हा आजचा माझा विषय आहे। गेले 3 दिवस मी माझ्या जडणघडणीबद्दल, माझ्या MPSC UPSCच्या परीक्षांबद्दल, तिथल्या निवडीबद्दल, माझ्या नोकरीबद्दल, माझ्या नोकरीतल्या प्रशासकीय अनुभवाबद्दल आणि माझ्या साहित्य प्रवासाबद्दल, साहित्य यात्रेबद्दल वाचक म्हणून हे बोलताना काही तुटक रूपात मी आमच्या झाडीपट्टीचा थोडासा चांगला उल्लेख संक्षिप्तपणे केला होता। मी बोलता बोलता एका दिवशी बोलून गेलो आहे की आमची हा जो झाडीपट्टीचा भाग आहे, गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा आणि नागपूर जिल्ह्याचा हा रामटेक तालुक्याकडचा थोडासा भाग, शिवाय मध्य प्रदेशातला बालाघाट हा जिल्हा, छत्तीसगडमधला दुर्ग, राजनांदगाव हे जिल्हे, हा सगळा मिळून हा एक झाडीपट्टीचा भाग आहे। पूर्वी CP अँड बेरार जे होतं, सेंट्रल प्रॉव्हिन्स अँड बेरार, इंग्रजांना वऱ्हाड उच्चारता येत नव्हता म्हणून त्यांनी बेरार करून टाकलं होतं। ते ह्या CP अँड बेरारचा हा भाग, त्याची नागपूर ही राजधानी, अजूनही नागपूरमध्ये विधान भवन आहे, तत्कालीन सचिवालय आहे, इथं आता विभागीय आयुक्तांचं कार्यालय आहे। विधान भवनामध्ये हिवाळी अधिवेशन महाराष्ट्राचं तिथं होतं। तर अशा या झाडीपट्टीचं, झाडी मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे। ते वैशिष्ट्य असं, आणि हे मी कुठल्या तरी एका इंग्रजी पत्रिकेत, मला वाटतं रिझल्ट डायजेस्ट असावं, त्यात वाचलेलं आहे, आता आठवत नाही ते कारण खूप जुनी गोष्ट असेल ही। एक सर्वे करण्यात आला होता। तो सर्वे असा की हा जो भाग आहे आमचा झाडीपट्टीचा, या झाडीपट्टीच्या भागामध्ये जंगल जास्त आहे, इथली जमीन ही एक वेगळ्याच प्रकारची आहे, सगळ्या प्रकारच्या जमिनी इथं भेटतील तुम्हाला। तर या भागामध्ये, या जमिनीमध्ये, या भूभागात, या भूमातेच्या पोटात किंवा या भूमातेच्या आधाराने म्हणूया, कोणकोणती पिकं, कोणकोणती वनस्पती इथे होऊ शकतात। तर मला जे आठवतं ते असं की संपूर्ण जगात जितकी वनस्पती होते, मग ते वाळवंट असो, हिमाच्छादित प्रदेश असो किंवा आफ्रिकेतलं जंगल असो, याच्यातली कुठल्याही भागातली, कुठल्याही जगातल्या कुठल्याही भागातली जी वनस्पती आहे आणि जी पिकं आहेत, ती वनस्पती आणि ती पीक या भागात आमच्या झाडीपट्टीतसुद्धा होऊ शकते, असा तो एक सर्वे होता। आणि त्यामुळे मी नेहमी म्हणत आलो आहे की आमची झाडीपट्टी, झाडी मंडळ, चक्रधर स्वामींनी त्यांच्या लीळाचरित्रामध्ये आमच्या या भागाला झाडी मंडळ म्हटलेलं आहे। हे झाडी मंडळ, झाडीपट्टी याला मी महाराष्ट्राचा काश्मीर म्हणतो। महाराष्ट्राचा काश्मीर का म्हणतो याच्याबद्दल मी मागच्या 1-2 दिवसापूर्वीच्या याच्यामध्ये बोललो होतो, पण डिटेल बोललो नव्हतं। तर कसं आहे की या आमच्या झाडीपट्टीमध्ये आणि काश्मीरमध्ये काही साम्य आहे, 100% नसेल पण साम्य आहे। तसं जसं काश्मीरमध्ये सरोवर आहेत, जंगलं आहेत, थोडे बहुत असतीलच ते काही, तसं आमच्या झाडीपट्टीमध्ये तलाव आहेत। भंडारा जिल्हा जुना आणि गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। हजारोंनी तलाव आहेत, प्रत्येक गावात 2 किंवा 3 तलाव असतातच। हे बाकीच्या महाराष्ट्रातल्या बाकीच्या लोकांना कधी सत्य वाटणार नाही, पण इथून बाहेरून येतात आणि पाहतात त्या लक्षात येतं, बापरे, एकेका गावात 2-2, 3-3, 4-4 तलाव। हा तलाव, बोड्या म्हणजे छोटा तलाव म्हणूया आपण, नद्या, इथं नद्यासुद्धा आहे, वैनगंगा नदी आहे या भागात, वाघ नदी आहे, पांगोली आहे,
अशा चुलबन नदी आहे, अशा नद्यांचा खूप भाग इथं आहे, नद्यासुद्धा आहेत. इथे मग त्या नद्यांवर बांध बांधलेत. वाघ नदीवर सिरपूर आहे, मध्ये कालेसरार आहे, मग पुजारी टोला आहे. ही तिन्ही एकाच नदीवर आहेत. गाढवी नदीवर गोठणगाव आहे, नवेगावला नवेगाव बांध आहे, बोदलकसा आहे, कटंगीचा आहे, असे बांधसुद्धा आहेत. म्हणजे सरोवर नसले तरी मोठे मोठे बांध आहेत जिथं आपल्याला नौका वहन करता येऊ शकतं. दुसरी गोष्ट, काश्मीरमध्ये बर्फाच्छादित पर्वत शिखरे दरीखोरे आहेत. आमच्याकडे बर्फ जरी नसला तरी पहाडे आहेत, मोठ्या मोठ्या पहाड्या आहेत, टेकड्या आहेत, घनदाट जंगल आहे. घनदाट जंगल म्हणजे असं की एका आमच्या कालेकसा तालुक्यातल्या गावाचं नावच चांदसूरज आहे. त्याचं नाव चांदसूरज का पडलं याची एक आख्यायिका आहे की एक काळ असा होता की तिथे दुपारचा सूरज म्हणजे सूर्य आणि रात्रीच्या अर्ध्या रात्रीच्या चंद्रच दिसायचा. बाकीच्या वेळेस त्या चंद्राला आणि सूर्याला त्या गावात प्रवेश करायचा अधिकारच नव्हता किंवा काय म्हणून करूच शकत नव्हता. इतकी तिथे झाडी होती, जंगल होतं. असं एक आख्यायिका आहे, म्हणून त्या गावाचं नाव चांदसूरज आहे. असं घनदाट जंगल आहे. इथं कचारगड गुहा आहे, त्याच्याबद्दल मी याच्यापूर्वीसुद्धा बोललो आहे की आशिया खंडातली सगळ्यात मोठी निसर्ग निर्मित गुफा. ह्या गुफेचं अजून पूर्ण संशोधन झालेलं नाही. पूर्वी दूरदर्शनवर सुरभी नावाचा एक कार्यक्रम यायचं, रेणुका शहाणे त्याच्यात असायच्या. त्याच्यात मी पहिल्यांदा ही समोर आली. आमचे 5 आदिवासी आमचे मित्रच म्हणूया, सुमेरसिंग ताराम आणि त्यांचे 4 मित्र, त्यांनी त्याचा पहिल्यांदा शोध लावला. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आदिवासींचं ते उगम क्षेत्र आहे, तिथूनच आदिवासींचा उगम झाला, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांची एक आख्यायिकासुद्धा आहे. आणि दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान तिथे एक मोठी यात्रा भरते. तर संपूर्ण भारतातील आदिवासी तिथे जमतात लाखोनी. अशी ती गुफा आहे. तिथं अजून पूर्ण संशोधन झालेलं नाही, आतमध्ये जाता येत नाही. लहान लहानसुद्धा गुफा आहेत, पण जी मोठी गुफा आहे त्यात अजून जाता येत नाही. अजून कोणी गेलेलं नाही माझ्या माहितीप्रमाणे तरी. ही गुफा जी आहे ती आमच्या काश्मीरापेक्षासुद्धा वेगळी आहे, पर्यटनाच्या दृष्टीनेसुद्धा. तिथंच एक हाजरा फाल आहे जवळच. ताडोबा, नागझिरा, नवेगाव बांध सारखे अभयारण्य आहेत, पेच आहे. हे तुमचं वैशिष्ट्यसुद्धा आहे आणि आमच्यासाठी डोकेदुखीसुद्धा आहे. कारण काय, आम्हाला संपूर्ण महाराष्ट्राचं वनक्षेत्राचं सरासरी सांभाळावी लागते ना. म्हणून आमच्याकडे 80% 90% जंगल गडचिरोलीमध्ये तर आहेच, आमच्याकडे सुद्धा आहे. माझ्या गावाच्या आसपास जंगल आहे. तर असं हे काश्मीरचं आणि आमच्या झाडीपट्टीचं या पर्वत शिखर आणि जंगलाच्या बाबतीतलं साम्य आहे. पुढचं म्हणजे सृष्टी सौंदर्य जे आहे, काश्मीरला जसं सृष्टी सौंदर्य आहे अगदी त्या तोडीचं नसेल किंवा त्या प्रकारचं नसेल, परंतु इथेसुद्धा नयनरम्य सौंदर्य दृष्टी आहे. त्याची नयलूट तुम्हाला करता येईल झाडीपट्टीतसुद्धा. सहज आपण फिरायला जरी गेलो तरी इथलं निसर्ग सौंदर्य पाहून माझे जे बाहेरचे मित्र येतात मुंबई वगैरेचे, त्यांना मोठं आश्चर्य वाटते. म्हणजे हरियाणा पंजाबचे माझे जे काही मित्र होते सुरुवातीला इथे दरवर्षी यायचे, ते तर सकाळ झाली की फिरायला जायचे इथलं सौंदर्य पाहायला. पुढचा भाग जर पाहिला आपण तर काश्मीरमध्ये थंडी आणि काहीसा उन्हाळा हे 2 मुख्य ऋतू म्हणता येतील. त्या झाडीपट्टीमध्ये 3 ऋतू आहेत आणि तिन्ही आपल्या पीकवर, हिवाळा पीकवर, इथे जरी बर्फ पडत नसला तरी कधीकधी जी दवबिंदू असतात ते सकाळी आपण उठून पाहतो तर गोठलेले असतात, पुष्कळता घडतं. पावसाळा भरपूर, इतके मोठे मोठे पूरसुद्धा इथे येतात, पण आमच्या नद्या असल्यामुळे सांभाळून घेतात. म्हणजे अतिशय हातघाईची परिस्थिती अजून तरी आमच्याकडे पुरामुळे आलेली नाही, पण पावसाळा भरपूर येतो. रिचवतं पाऊस, म्हणजे जसं काही त्याला म्हणतात ढगफुटी सारखा प्रकार आमच्याकडे होतो, पण ते जाणवत नाही बाकीच्या लोकांना. उन्हाळा 48 आम्ही तापतो, आता सुरू झाला आहे. हे तिन्ही तीव्रतम आमचे ऋतू आहेत.
आमच्याकडे बर्फसृष्टी जरी नसली त्याच्यामुळे स्केटिंग नाही, परंतु बोटिंगची सोय आहे, करता येऊ शकते. दुसरी गोष्ट झाली राहण्याची सोय. तर सरोवरावर राहण्याची सोय नाही, पण चांगल्या विश्रामगृह आहेत, हॉटेल्स आहेत, लॉजेस आहेत. राहण्याची सुद्धा सोय आहे. गोंदियाला आहे, भंडाऱ्याला आहे, आमगावला आहे, देवरीला आहे, तुमसरला आहे, बदलकस्याला आहे, नवेगाव बांधला आहे, नागझिऱ्याला आहे, ताडोब्याला आहे, इथे सुद्धा सोय आहे. आणि अजून एक साम्य आहे. थोडंसं विचित्र वाटेल, तेही साम्य आहे. काश्मीरमध्ये आतंकवाद आहेत, आमच्याकडे नक्षलवाद आहे. म्हणजे हा सुद्धा एक प्रकारचा साम्य आहे. त्याच्यामुळे मी आमच्या झाडीपट्टीला या महाराष्ट्राचं काश्मीर म्हणतो. आहेत काही साम्य, काही फरकही आहेत. दुसरी गोष्ट जी आहे, की आमच्या झाडीपट्टीमध्ये आपला मराठीचा जो पहिला ग्रंथ मानला जातो, पहिला ग्रंथ ज्ञानेश्वरी च्या पूर्वीसुद्धा जो ग्रंथ तयार झाला मराठीचा, विवेक सिंधू, मुकुंदराज रचित मराठीतील आद्य ग्रंथ, तो आद्य ग्रंथ आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये अंभोरा आहे, जिथं 5 नद्यांचा संगम होतो, तिथे रचला गेलेला आहे. काही विवाद आहेत, आंबेजोगाई आहे की अंभोरा आहे म्हणून, पण त्याच्यावर संशोधन झालेले आहेत. आमच्या हरिश्चंद्र बोरकरांनी ते मोठं ग्रंथ लिहून ते सिद्ध केलेलं आहे. आमचे मरा जोशी सरांनी सुद्धा ते केलेलं आहे. अजून संशोधकांनी त्याच्यावर शोध केलेला आहे. आमचे आंबेजोगाईचे आमचे मित्र आहेत, ॲडव्होकेट कीर्तनकार, त्यांचं नाव विसरतो आहे मी, त्याने सुद्धा याच्यावरचं संशोधन केलेलं आहे. आंबेजोगाईला मी जाऊन आलो आहे, तिथं पासोडी पाहून आलो आहे. तिथे ते सांगतात मुकुंदाचं स्थळ वगैरे, ते सुद्धा मी पाहून आलेलो आहे. तर अशा प्रकारचं मराठीतलं आद्य ग्रंथ या भागात निर्माण झालेला आहे. आणि त्या आद्य ग्रंथामध्ये, विवेक सिंधूमध्ये आमच्या झाडी बोलीचे भरपूर शब्द आहेत. हे आमचे मित्र डॉक्टर हरिश्चंद्र बोरकरने सिद्ध केलेला आहे मोठं ग्रंथ लिहून. एक मोठी त्याच्यातली एक मजेदार घटना आहे की या विवेक सिंधूमध्ये वाडी हा शब्द आलेला आहे. या वाडी शब्दाबद्दल आमच्या झाडीपट्टीच्या बाहेरचे जे लोक आहेत त्यांना त्याचा अर्थच कळत नाही. त्यांनी वेगवेगळा अर्थ लावला चांगल्या चांगल्या साहित्यिकांनी, संशोधकांनी, परंतु हा वाडीचा अर्थ माझ्या गावचा एक गुराखी सांगेल, माझ्या गावचा कोणीही व्यक्ती सांगेल, या भागातला कोणीही व्यक्ती सांगेल वाडी म्हणजे काय. वाडी म्हणजे परसबाग, किचन गार्डन, हा आमच्या झाडीपोटीतला शब्द आहे. आणि तो हरिश्चंद्र बोरकरांनी नमूद केला आहे त्यांच्या ग्रंथामध्ये. दुसरा इथला जो महत्त्वाचा जो ग्रंथ आहे, जो तारोडा तालुक्याजवळ जवळ एक गाव आहे, तिथं अजूनही त्याचं ते आश्रम आहे, चक्रधरांचं लीळाचरित्र. आणि या लीळाचरित्रामध्ये सुद्धा झाडी बोलीचे शब्द आहेत. आणि इथेच चक्रधरांनी आमच्या या भागाला झाडी मंडळ म्हटलेलं आहे. हे सुद्धा आमच्या हरिश्चंद्र बोरकर नेहमी सांगतात. तिसरा जो ग्रंथ आहे तो अद्यावत ग्रामगीता, तुकडोजी महाराजांचा, ज्यांच्या नावावर नागपूर युनिव्हर्सिटीचं नाव नागपूर युनिव्हर्सिटी त्यांचं नाव देण्यात आलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विवेकानंदांच्या नंतर जापानमध्ये जे सर्वधर्म संमेलन झालं होतं, त्या सर्वधर्म संमेलनामध्ये जाऊन आपला डंका पिटणारे आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी इंग्रजांच्या काळामध्ये एक भजन म्हटलं होतं की झाड झडूले शस्त्र बनेंगे, पत्थर सारे बनेंगे बम. झाड झडूले हा आमचा झाडीतला शब्द आहे. झाड झडूले शस्त्र बनेंगे, पत्थर बनेंगे बम. इंग्रजाला भीती वाटली की खरोखरच या माणसाकडे काही जादू असेल, हा झाड झडूल्यांना हा शस्त्र करून टाकेल आणि दगडांना बम म्हणून त्यांना कैदेत ठेवलं होतं, अशी आमच्याकडची ही एक आख्यायिका म्हणूया आहे. आख्यायिका नाही म्हणतात ना, ती सत्यस्थिती आहे. ह्या ग्रामगीतेमध्ये सुद्धा झाडी बोलीचे भरपूर शब्द आहेत आणि त्याच्यावरचा सुद्धा ग्रंथ आमच्या हरिश्चंद्र बोरकरांनी लिहिलेला आहे. म्हणजे इथे नाही त्याचा भाग नाही. दुसरा मी परवा बोलताना बोललो की आमच्या भाऊभूती आहे, त्याचे झाडी बोलीचे शब्द नाही, ते संस्कृतात आहे. परंतु जिथे प्राकृत वापरले तिथं काही काही असं झाडी बोली शब्द शोधू शकतील, शोधता येतील. तर अशा प्रकारचं आमचं या भागामध्ये साहित्यसुद्धा होऊन गेलेत.
आतासुद्धा साहित्यिक आहेत, त्यांचं नाव मी नंतर सांगेन, नंतर बोलेन मी त्यांच्याबद्दल. आतासुद्धा आमच्या झाडीबोलीमध्ये जे आहेत, आम्ही झाडीबोलीची मुवमेंट सुरू केली. आता मी झाडीपट्टीबद्दल बोललो, झाडी मंडळाबद्दल बोललो, याची तर सुरुवातीच्या ग्रंथांबद्दल बोललो. आता मी कसा या भागामध्ये आलो, मी कालच्या माझ्या संवादात सांगितलं आहे की मी बोलताना आताही 3 दिवस मी बोललो, 4था दिवस बोलतो आहे. आमच्या बोलण्यात पुण्याचा श येत नाही, कदाचित स येऊन जातो. आमचा शाळा म्हणून शाळा, परंतु पुण्यातल्या श सारखं कदाचित आमचा उच्चार होणार नाही. आणि कुठल्या तरी भागातले लोक बोलतात तीच शुद्ध, तीच प्रमाण, आणि दुसऱ्या भागातील लोक बोलतात ते शुद्ध नाही, प्रमाण नाही, हे मलाच काय गणेश देवीसुद्धा मान्य करत नाही. त्याच्यामुळे हा जो भाग आहे उच्चाराचा, हा थोडा बाजूला ठेवूया. तरीसुद्धा मोठ्या मोठ्या साहित्यिकांचे मी सांगितलं की सुरुवातीला मला वाचनाची खूप आवड होती. त्यांचे जे साहित्य मी वाचायचो, तर त्या वर्णनाशी, तिथल्या जीवनाशी आम्ही रिलेटच होत नव्हतं. म्हणून मग मी सांगितलं की मी जेव्हा 68-69 दरम्यान जेव्हा ललित मासिकाचा वर्गणीदार वाचक झालो, आणि तिथे मला आनंद यादव आणि गोतावळा यासंबंधीची माहिती मिळाली, त्यांची ओळख झाली, आणि मला कळलं की बोलीसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत, ग्रामीण जीवनसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, त्याच्यावरसुद्धा साहित्य निर्माण होतं आहे. जे आज गणेश देवी त्याच्यावर मोठमोठे ग्रंथ लिहित आहेत, बोलत आहेत, करत आहेत. त्यांच्यासोबत तेवढी मोठी टीम आहे संपूर्ण भारतभर. त्यांचा जो महाराष्ट्रावरचा जो ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये त्यांनी झाडी बोलीबद्दल आणि पोवारी बोलीबद्दल जे लिहिलं आहे, त्याच्यामध्ये गफलत झालेली आहे. मी माझ्या त्यांच्याशी पत्रव्यवहार सुरू आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही पुढच्या आवृत्तीमध्ये त्याची दुरुस्ती करू. जरी गफलत झाली असली तरीसुद्धा नोंद आहे त्या माणसाचं, त्या व्यक्तींचं, त्याच्यावरचं जे कार्य आहे ते महान आहे. ह्या झाडीबद्दल आमच्या मनामध्ये, माझ्या मनामध्ये साधारणतः 75च्या आसपास मी जेव्हा गोतावळा आणि आनंद यादव यांच्या संबंधी आणि ललित माझ्या संबंधी आला, तर 75च्या दरम्यान असावं असं मला वाटते, मला निश्चित आठवत नाही. मी या ग्रामीण बोलीकडे वळलो, माझे त्या ग्रामीण बोली शब्द वापरायला लागलो. 1980च्या दरम्यान ललित मासिकामध्येच एक प्रश्न निर्माण झाला होता की तिकडच्या मोठ्या मोठ्या साहित्यिकांना चकवा या शब्दाबद्दलची माहिती नव्हती, किंवा चकवा हा शब्द अनभिज्ञ होता. त्याच्यावरचं एक छोटंसं टिपण मी लिहिलं, पाठवलं ललित मासिकाला. ललित मासिकामध्ये गंभीर आणि गमतीदार नावाचं सदर यायचं पूर्वी, त्याच्यात ते छापून आलं. अशा प्रकारे माझी ही वन मॅन आर्मी या पद्धतीने याच्यावरचं काम सुरू होतं. दरम्यान मी नोकरीनिमित्तानं साकोलीला बदलून गेलो 1990मध्ये. आणि 1990मध्ये साकोलीच्या जवळ, साकोली तालुक्यात रेंगेपार कोहडी नावाचं एक गाव आहे आमच्या हरिश्चंद्र बोरकरांचं. तर हरिश्चंद्र बोरकर तिथे काय करायचे की दरवर्षी साधारणतः दिवाळीच्या आसपास ते तिथल्या विद्यार्थ्यांना जे परीक्षेत प्रथम आलेले आहेत किंवा नाटकं वगैरे कार्यक्रम करतात, त्यांना ते बक्षिसाचा एक कार्यक्रम ठेवायचे. त्या बक्षीस वितरणासाठी हरिश्चंद्र बोरकरांनी मला पाचारण केलं. त्यावेळचे साकोलीचे आमदार डॉक्टर हेमकृष्ण कापगते आमचे मित्र, त्यांनाही पाचारण केलं. त्यांच्या मिसेस डॉक्टर शकुंतला कापगते, त्यांनाही पाचारण केलं. आम्ही तिथे गेलो आणि तिथे माझी हरिश्चंद्र बोरकरांची माझी पहिली ओळख झाली. तसं नाव ऐकून होतं, ते काय काम करतात हेही मला माहीत होतं, पण तो समोरासमोर झाली नव्हती. तिथे माझी भेट झाली आणि मग मला कळलं की ज्याला मी ग्रामीण बोली म्हणतो आहे त्याचं नामकरण झालेलं आहे. नामकरण हरिश्चंद्र बोरकरांनी केलेलं आहे आणि त्याचं नामकरण झाडी बोली. आणि मग मी त्या झाडी बोलीच्या हरिश्चंद्र बोरकरांचा जो पुढाकाराने चळवळ सुरू होती त्याच्यामध्ये मी जुळलो. झाडी बोलीच्या साहित्य संमेलनामध्ये मी रमू लागलो. आजवर झाडी बोलीचे आमचे 27 संमेलनं झाले आहेत. 28वे होऊ शकलं नाही कोरोनामुळे. आता 28वे यावर्षी 2021मध्ये होऊ शकते की कोरोना पुन्हा आम्हाला चकवतो, माहीत नाही.
आमचे 27 संमेलनं झालेत आणि 27चे 27 यशस्वी झालेत. आमचं 9वं संमेलन, झाडी बोली साहित्य संमेलन 9वं, त्याचा मी आयोजक होतो, स्वागताध्यक्ष होतो, संयोजक होतो. संपूर्ण त्याचा पडद्यामागचा करता मी होतो आणि ते माझ्या गावात मी घेतलेलं आहे. त्याचे संमेलनाध्यक्ष होते माझे मित्र डॉक्टर घनश्याम डोंगरे. आज ते नाहीत आहेत. ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये ते कामाला होते. त्यांनी झाडी बोली आणि वऱ्हाडी या दोघांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांना PhD मिळालेली. त्यानंतर मी चंद्रपूरला बदलून गेलो. तिथेसुद्धा संमेलन आम्ही घेतले आणि वरोरा आनंदवन बाबा आमटेंचं, त्या गावामध्ये आमचं 11वं साहित्य संमेलन झालं, झाडी बोली साहित्य संमेलन. त्याचा मी संमेलनाध्यक्ष होतो. आणि या संमेलनाध्यक्षाची एक ऐतिहासिक अशी घटना घडली त्या संमेलनामध्ये. आमचे तिथले आचार्य नागो छुटे सर, एक अतिशय सन्माननीय व्यक्ती, ज्यांचा सन्मान डॉक्टर विकास आमटेसुद्धा करतात. तर विकास आमटेंनी त्यांचा जो आनंदवनाचा जो संगीत मेळावा आहे, अंध अपंगांचा, विकलांग लोकांचा, तो संगीत मेळाव्याचा ऑर्केस्ट्रा त्यांनी आमच्या संमेलनासाठी सुरू केला, दाखवला. आमच्या संमेलनासाठी त्यांनी तो ऑर्केस्ट्रा केला. ही आमच्या झाडी बोलीच्या संमेलनाच्या इतिहासातला सुवर्ण क्षण आहे. ज्या ऑर्केस्ट्रासाठी, ज्या संगीत मेळाव्यासाठी देश विदेशातले लोक तरसतात, तो मेळावा विकास आमटे सरांनी, डॉक्टर विकास आमटे सरांनी आमच्या झाडी बोली साहित्य संमेलनासाठी, त्यावेळेस इथे मी संमेलनाध्यक्ष होतो, स्वतः उपस्थित राहून तब्येत बरी नसतानासुद्धा सादर केलं. अशा प्रकारे आमचे संमेलन होत गेले. आमचं 25वं संमेलन रजत महोत्सवी झालं ते जवाहरनगरला झालं. तिथे आमचे मित्र बंडोपंत बोडेकर अध्यक्ष होते. मग 26वं संमेलन मी पुन्हा माझ्या बोरकन्नरला घेतलं. आता गावांच्या लोकांचा सहभागसुद्धा घेतला इथे. पूर्वीच्या जो होता तुम्ही एकट्याच्या भरोशावर केलं होतं, माझ्या वडिलांच्या ताकदीवर. हा गावांच्या लोकांच्या भरोशावर केला आणि 26वं संमेलन पुन्हा आमच्या गावात घेतलं. तिथे आमचे मित्र मिलिंद रंगारी संमेलनाध्यक्ष होते. त्यानंतर जे संमेलन झालं 27वं, हे सुद्धा एक ऐतिहासिक होतं. रावणाचा पुत्र इंद्रजित, मेघनाथ, या मेघनाथचा पुतळा जिथे पूजला जातो, अशा गडचिरोली जिल्ह्यातील मौशी खांब या थोड्याशा इंटेरियर भागामध्ये आमचं 27वं संमेलन झालं. खरं वाटतं नाही आपल्याला, परंतु खरोखरच रावणाचा जो पुत्र मेघनाथ आहे त्याचा तिथे पुतळा आहे, तो पूजला जातो. त्या संमेलनाचे आमचे अध्यक्ष होते आमचे मित्र डॉक्टर गुरुप्रसाद पाखमोळे. त्याच्यानंतर संमेलन आम्हाला घेता आलं नाही या कोरोनामुळे. म्हणजे असे 27 संमेलन आम्ही घेतले आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट ही की आमचा जो 9वा संमेलन झाला बोरकन्नरचा 2002ला, त्या संमेलनाचा वृत्तांत आणि झाडी बोली म्हणजे काय याचा लेख मुंबईवरून प्रकाशित होणारं ग्रंथालीचं जे मासिक होतं रुची, त्याच्यामध्ये माझे मार्गदर्शक, ज्यांना मी गुरुतुल्य मानतो, गुरु शिष्य हा संबंध मी मानत नसला तरी, गांगल सरांनी, दिनकर गांगल सरांनी तो माझा लेख आणि त्याचं वृत्तविवरण रुची मासिकामध्ये छापला होता 2002मध्ये. अशा प्रकारे आमच्या या बोलीची हळूहळू दखल घेण्यात आली. हरिश्चंद्र बोरकरांची दखल घेण्यात आली. त्यांना विविध पुरस्कार मिळाले. आणि मग असं एक प्रवाद झाला की झाडी बोली म्हणजे ही मराठीची काही वेगळी प्रक्रिया तर नाही, मराठीपासून तुटण्याची प्रक्रिया तर नाही कोकणीसारखं. नाही, तसं नाही आहे. आम्ही नेहमी सांगत आलो आहे, वारंवार सांगतो आहे की झाडी बोली ही मराठीची प्रतिस्पर्धी नाही. झाडी बोलीची मराठीच्या भाषेची कुठलीही स्पर्धा नाही. तर जे 1907पासून किंवा त्याच्या पूर्वीपासून 5पासून जे म्हटलं जातं की मराठी ही भाषा मुमूर्षू आहे, मरणाऱ्या पठाण लागलेली आहे, मरणाऱ्या भाषांमध्ये अजूनही मराठीचं नाव जे चुकून का असेना घेतलं जातं, ते आम्ही होऊ देणार नाही. मराठीला आम्ही अमृतमय करणार आणि त्याच्यासाठी आमचं झाडी बोली हे अमृताचं काम करणार. मराठीला
कोणत्याही परिस्थितीमध्ये मरू देणार नाही. आमच्या मोठ्या मोठ्या साहित्यिकांची मुलं मराठीत आमचे साहित्यिक लिहितात, मुलं इंग्रजी शाळेत शिकतात, त्याला मराठी वाचता येत नाही. मी एका मोठ्या आमच्या मराठी नेत्याचं नाव घेत नाही आहे. मोठे प्रसिद्ध व्यक्ती, राजकारणात सुद्धा राहिलेले, समाजवादाशी संबंधित, त्यांचे नातू आज कुठे आहेत का महाराष्ट्रात, भारतात तरी? म्हणजे अशा प्रकारचा जो एक दांभिकपणा आम्ही पाहतो, तो दांभिकपणा आम्ही होऊ देणार नाही. मराठीला आम्ही कोणत्याही परिस्थितीत मरू देणार नाही, बिमार होऊ देणार नाही. तिच्यासाठी लागतील तेवढ्या शब्दांचा पुरवठा आम्ही करू. कारण आमच्या झाडीबोलीमध्ये शब्दांची एवढी संपत्ती आहे की कुठल्याही शब्दासाठी, कुठल्याही संस्कृतच्या शब्दासाठी सुद्धा आम्ही झाडीबोलीमधून पर्यायी शब्द देऊ शकतो. एकेका वस्तूसाठी आमच्या झाडीबोलीमध्ये किती किती शब्द आहेत. कसे शब्द बदलला की त्या वस्तूचा थोडासा स्वरूप कसं बदलल्यावर शब्द कसा बदलतो, हरिश्चंद्र बोकर आमचे नेहमी सांगतात. या पद्धतीने आम्ही झाडीबोलीची चळवळ चालवतो आहे. ही कुठल्याही बोलीची, भाषेची स्पर्धा करत नाही, पूरक म्हणून आमची काम आहे. आता हे झाडीबोलीची आमची जी मुवमेंट आहे, झाडीबोलीची आमची जी चळवळ आहे, या चळवळीमध्ये काही लोक आहेत का? काही पुस्तकं प्रकाशित झाली आहेत का? हो, शेकडोनी. 1990मध्ये साधारणतः आमची सुरू झालेली ही चळवळ आज 31 वर्ष होत आहेत. या 31 वर्षात साधारणतः 1000च्या वर पुस्तकं आमचे प्रकाशित झालेली आहेत. झाडीबोलीमध्ये 100च्या वर आमचे साहित्यिक निर्माण झालेले आहेत. झाडीबोली युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमात आलेली आहे. आणि या झाडीबोलीची नोंद आताच सांगितलं की गणेश देवेंनी त्यांचा जो प्रकल्प केलेला आहे संपूर्ण भारतातील बोलींच्या नोंदीचा, त्याच्यात झाडीबोलीची नोंद झाली आहे. अर्थात त्याच्यामध्ये गफलत झाल्या, नोंद करणाऱ्याने गफलत केली, पण काम तर झालं ना. त्या दुरुस्त्या होतील, गफलती झाल्या त्या दुरुस्ती होतील. ऐतिहासिक दृष्ट्या काही विकृत नोंदी झाल्या किंवा चुकीच्या नोंदी झाल्या, त्या दुरुस्त करता येतील, होतील. त्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे आणि माझाच पाठपुरावा सुरू आहे. मी वकील असल्यामुळे नोटीससुद्धा देतो त्यांना कधी कधी की हा तुम्ही केला नाही तर तुमच्यावर मी कायद्यानुसार जी काही आवश्यक असेल ती कारवाईसुद्धा मी करेन. गणेश देवी स्वतः माझ्याशी फोनवर बोलले आणि सांगितलं की असं काही करू नका, आम्ही त्या दृष्टीने पुढच्या आवृत्तीमध्ये तशी दुरुस्ती करणार आहोत. आणि ते करतील, कारण त्या व्यक्तीला विश्वास नाही ठेवायचा म्हणजे कोणावर ठेवायचा मग. तर या पद्धतीची आमची ही जी झाडीबोली आहे, या झाडीबोलीचा आमचं कामकाज सुरू आहे. आणि आता मी अगोदर झाडीबोलीमधील आमचे जे काही साहित्यिक आहेत, त्या साहित्यिकांचा एक थोडासा थोडक्यात परिचयसारखा करून देतो आहे. मोठे मोठे साहित्यिक आमच्याकडे झालेले आहेत. डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर हे तर आमचे अध्यक्षच आहेत झाडीबोली साहित्य मंडळाचे. डॉक्टर राजन जयस्वाल, आचार्य नागो थुटे, हिरामन लांजे, मी स्वतः ॲडव्होकेट लखनसिंह कटरे, बंडोपंत बोढेकर, घनश्याम डोंगरे जे दिवंगत झालेत, दिवाकर मोरजकर, डॉक्टर हेमकृष्ण कापगते हे आमदारसुद्धा राहिलेले आहेत, गजानन बागडे गुरुजी हे सुद्धा दिवंगत झाले, शिवशंकर बावनकुळे हा सुद्धा दिवंगत झाला तरुणपणीच, रामचंद्र डोंगरवार हेही आज नाहीत, मिलिंद रंगारी, पांडुरंग भेलावे आणि आम्ही ज्यांना आमच्या झाडीपट्टीतली झाडी कन्या म्हणतो अशा अंजनाबाई खुने यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आपली कविता म्हणून झाडीबोलीतली तर संमेलन गाजवलं होतं. डॉक्टर लेनगुरे, डॉक्टर गुरुप्रसाद पाखमोडे, दसा बोरकर हे सुद्धा आज नाहीत, नीलकंठ कटकवार हेही आज नाहीत, राम महाजन
एक अवलिया माणूस असं म्हणूया आपण, जबरदस्त. विठ्ठल लांजेवार हेही नुकतेच याच वर्षी आम्हाला सोडून गेले. प्रग तल्लारवार, रोमाजी महाराज कापगते हा 4था वर्ग शिकलेला माणूस. त्याच्या नावावर आज जवळपास 50-60 पुस्तकं आहेत. याच्या साहित्याचा अभ्यास करून याच्यावर PhD सुद्धा करता येईल अशा प्रकारचा हा माणूस. याला पाहिल्यावर असं वाटते अरे हा कोणीतरी शेतकरी गावातला असेल, वगैरे मजूर वगैरे सारखं. पण जेव्हा तो माणूस बोलायला लागतो, कीर्तनं करतो, त्याचं दर्शन, दृश्यरूप आणि त्याचं आतलं रूप जेव्हा लक्षात येतं, तेव्हा लक्षात येतं की काय माणूस आहे, किती उच्च कोटीचा माणूस आहे. वाच ठाकरे हे सुद्धा आता नुकतेच आम्हाला सोडून गेलेत. तुळाराम बल्हारपुरे, मुरलीधर खोटेले सध्या खूप जबरदस्त लिहित आहेत. नीलकंठ रणदिवे, आमच्या बोरकन्नरचाच मिलिटरीमध्ये काम करणारा देवेंद्र वासुदेव राहंगडाले. त्यानंतर चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये खूप जोरदार मुवमेंट चालू आहे सध्या बंडोपंत बोडेकरांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली. अरुण झगडकर, राजेंद्र घोटकर, वीरेन कुमार खोब्रागडे, सुरेश डांगे, संतोष कुमार उईके, रामकृष्ण चनकापुरे, प्रशांत भंडारे, सुनील पोटे, नेत्राम इंगडकर, सुधाकर कन्नाके, सुखदेव चौथाले, संभाशिव गावंडे, पंडित लोंढे, सुनील बावने, लक्ष्मण खोब्रागडे, अरुण घोरपडे, परमानंद जेंगठे, नेताजी सोयाम, संतोष मेश्राम. महिलांसुद्धा मागे नाहीत. आता मी नाव घेतलंच आहे अंजनाबाईंचं. शिवाय सारिका जेनेकर, अर्जुमन शेख, शीतल कर्नेवार, सविता सातपुते, अरुणा जांभूळकर, वृंदा पल्लीवार, वंदना राऊत, अश्विनी रोकडे, मंजुषा दरवरे, लीना भुसारी, इंदुमती वाटकर, सविता झाडे. किती नावं घ्यावीत. एक विशेष नाव जे मी मागे ठेवलं आहे ते आमच्या झाडीबोली चळवळीत काम करत नाहीत, परंतु झाडीबोलीचा मराठी प्रमाण साहित्यात कसा वापर करावा याचं एक उत्कृष्ट उदाहरण त्यांनी पेश केलेलं आहे. आपल्या ग्रंथातून, आपल्या कादंबऱ्यातून, आपल्या पुस्तकातून. असे आमचे मित्र चंद्रपूरच्या SP कॉलेजचे प्राध्यापक, मराठीचे प्राध्यापक डॉक्टर विद्याधर बनसोड. त्या डॉक्टर विद्याधर बनसोडच्या 2 पुस्तकातून मुक्काम पोस्ट तेढा ही त्यांची कादंबरी आहे. या कादंबरीत त्यांनी झाडीबोलीचा असा वापर केला, अशी झाडीबोली पेरली आहे की झाडीबोली म्हणजे काय आणि तिचा वापर कसा करावा हे वाचकाला कळतं. विदर्भ साहित्य संघाने या कादंबरीला पुरस्कार देऊन विद्याधर बनसोडांना पुरस्कृत केलेलं आहे. दुसरी त्यांची एक बालकादंबरी आलेली आहे, पहिल्यांदा अशी बालकादंबरी आलेली आहे, पिलांटू, ज्याच्यामध्ये झाडीपट्टीचा नुसता परिसर नाही तर या झाडीपट्टीतलं बालमन कोणत्या पद्धतीने घडतं, ते कोणत्या पद्धतीने बोलतो. इथला बालक शाळेत जात असतानासुद्धा त्याला भेटायला नागपूरची एक मुलगी येते, त्याच वयातली रिश्तेदाराची. त्यांच्यासोबत ते कसे बोलतात, कसे संवाद होतात, झाडीबोलीचा वापर कसा साहित्यात करावा याचं उत्कृष्ट उदाहरण आमचे मित्र विद्याधर बनसोडने दिलेलं आहे. अशा प्रकारचा वापर झाडीबोलीचा हा जसं आनंद यादवांनी गोतावळेमध्ये आणि त्यांच्या झोंबी वगैरेमध्ये सुद्धा केलेला आहे, त्या पद्धतीचा वापर झाडीबोलीचा हे आमचे मित्र विद्याधर बनसोड करत आहेत. हे सगळं करत असताना आम्हाला कुठल्याही शासनाची मदत मिळालेली नाही, आम्ही अजून मागितलेलीही नाही. म्हणजे हे सगळं जे असतं हे सगळं लोकाश्रयावर सुरू असतं. आमचे जे साहित्य संमेलनं होतात, या साहित्य संमेलनामधली जी उपस्थिती असते, ही उपस्थिती पाहून जे शहरातले काही साहित्यिक आमचं पाहायला येतात ते आश्चर्यचकित होतात. अर्जुनी मोरगावच्या महागाव, तिथे महागाव म्हणजे गाव आहे, तिथे आमचं साहित्य संमेलन झालं होतं. मला वाटतं हे
1997-98 मधली काही घटना असावी कदाचित, निश्चित आठवत नाही मला. तेव्हा त्याचं चित्रीकरण करायला आनंद माडगुळकरांची टीम आली होती. त्यांनी ते चित्रीकरण केलेलं आहे. तिचं आश्चर्यचकित झाले होते की या इतक्या ग्रामीण भागामध्ये, इतक्या रिमोट एरियामध्ये साहित्य संमेलन अशा पद्धतीने होतात. आणि इथे महत्त्वाची गोष्ट ही की कुठल्याही साहित्यिकाला जाण्या येण्याचंच काय तर कुठलंही मानधन फानधन काही दिलं जात नाही. फक्त त्याच्या जेवणाची आणि थांबण्याची सोय फक्त केली जाते. जेवण, नाश्ता, चहा पाणी आणि थांबणे, विश्राम करणे एक दिवस. कारण आमचं 2 दिवसाचं संमेलन असतं. जे बाहेरून येतात त्यांचं 2 दिवसाचं विश्राम व्यवस्था करणे, एवढीच फक्त व्यवस्था संमेलनाचा जो कोणी आयोजक असतो तो करतो. बाकीच्या कोणालाही, साहित्यिकांना किंवा कवींना, बाकीच्या लोकांना कोणालाही काही मानधन दिलं जात नाही, जाणे येण्याचं तिकीट दिलं जात नाही. तरी लोक येतात, त्यांना ऐकायला लोक येतात. आणि आमचे संमेलनं 27 पार पडले, 28 आणि आता यावर्षी 29वा झालं असतं. परंतु कोरोना आडवा आला. जाईल हा कोरोना, कुठपर्यंत जाईल. 1920चा तो काही होता तो 3 वर्ष होता, हाही राहील कदाचित 3 वर्ष, किंवा विज्ञान पुढे गेलं आहे म्हणून 2 वर्षात जाईल, पण जाईल. आणि आमची झाडीबोलीची चळवळ, आमचे संमेलनं सुरूच राहते. या पुस्तकांची नावं मी काही वाचत नाही, परंतु या झाडीबोलीचा आस्वाद घेता यावा म्हणून माझी झाडीबोलीतली एक झाडीपट्टी आणि लोकसाहित्य काही स्फुट ज्या नावाची माझीच एक कविता मी आपल्याला वाचून दाखवतो. एक कथाही वाचून दाखवेल. म्हणजे झाडीबोली जी आहे ती झाडीबोली ही समजून घेण्यासाठी काही कठीण नाही, मराठीसाठीच सारखीच ती आहे आणि मराठीच्याच एक उत्थानासाठी ती काम करत आहे, हे लक्षात येईल. ही जी कविता आहे, झाडीपट्टी आणि लोकसाहित्य काही स्फुट. पलंग नेवारा आटून जाते, पलंग नेवारा आटून जाते, गात खाटची मोडून जाते, गात खाटची मोडून जाते. कसा उठावा आता सकाळी, कसा उठावा आता सकाळी, शर्माची अशी धन होते, शर्माची अशी धन होते. बोंबली बोखारा झाकावा कसा, बोंबली बोखारा झाकावा कसा, तऱ्यामंदी पाणी आटू लागते. चिखलामंदी बारीक मासऱ्या, चिखलामंदी बारीक मासऱ्या ढोकरू उचलून नेते. बावनची ब्याद हगावालं जाते, बावनची ब्याद हगावालं जाते. परसाडीत गवतालं हवा लागते. गावामंदी वडाचा मोठा झाड, गावामध्ये वडाचा मोठा झाड, त्याला भूताची मग बाधा होते, त्याला भूताची मग बाधा होते. सगरात कसा सापडला पाटेल, सगर हा एक आमच्या झाडीपट्टीतला एक विशेष शब्द आहे. माट्या, धुंदाळ छोटासा, चक्रवादळ छोटासा, चक्रीवादळ हा त्याच्यात एखाद्या व्यक्ती जर सापडला तर तो सगरात सापडला, त्याला आता भूत झोंबेल, अशा प्रकारची एक आमच्या इकडे अंधश्रद्धेची समजूत होती, आज नाही आहे ती. सगरात कसा सापडला पाटेल, अर्ध्या रात्री हिरीत कुदते, अर्ध्या रात्री हिरीत कुदते. कुस्ती भूतासंगा खेळावालं, कुस्ती भूतासंगा खेळावालं, लंगोट आपली कसून घेते, कुस्ती भूतासंगा खेळावालं, लंगोट आपली कसून घेते. गारी तोंडावरच देवालं, गारी म्हणजे शिव्या, गारी तोंडावरच देवालं, तो ढेवरींलं धान मोजते. ही सुद्धा आमच्याकडे पद्धत होती. ढिवर समाजातल्या महिलांना पैसे दिले जायचे की तुम्ही आम्हाला शिव्या द्या, आणि त्याच्या घरी समोर सकाळी जाऊन उभे राहायचे, धनाढ्य लोक होते, पाटील वगैरे, आणि सांगायचे त्या ढिवर समाजातल्या महिला की आम्हाला शिव्या दे. अशी एक पद्धत होती. गारी तोंडावरच देवालं, तो ढेवरींलं धान मोजते. गारी ऐकावालं सक्कारीच, ढिवरींच्या घरी चक्कर मारते. कवसकुरी अंगालं मलून शार, काचकुरी अंगाला लावली तर काय हाल होतात, पण मी असं पाहिलेलं आहे माझ्या बालपणी. कवसकुरी अंगाला मलून शार, तऱ्यामंदी अंगाला सेन लावते. म्हणजे कवसकुरी काचकुरी लागली तर गाईचं शेण किंवा म्हशीचं शेण लावून ते साफ केलं तर साफ होऊन जाते, अशा प्रकारची एक पद्धत पूर्वीच्या लहानपणी मी पाहिलेली आहे. कवसकुरी अंगाला लावून शार, तऱ्यामंदी अंगाला शेण लावते.
कशी नाही खाजावे त्याला, कौसकुरी बी त्याची दोस्त होते, कवसकुरी बी त्याची दोस्त होते. भीत मातीची उभारते कुक्षी. एक आमच्या गावामध्ये कुक्षी नावाचा एक आदिवासी व्यक्ती होता. तो घराच्या भिंती उभारण्यासाठी प्रसिद्ध होता. भीत मातीची उभारते कुक्षी, त्याच्या हाताला जस लाभते, जस म्हणजे यश, त्याच्या हाताला जस लाभते, पिढ्यानपिढ्या नाही पडे भीत, पिढ्यानपिढ्या नाही पडे भीत, मातीचा ते गुण गाऊन सांगते, मातीचा ते गुण गाऊन सांगते. आमचे मातीचे जे घरं आहेत, माझा जो वाडा आहे मातीचा, त्याचं वय आज साधारणतः 200 वर्षापेक्षा जास्त आहे. काहीच झालेलं नाही, बिलकुल ताठ आहे अजूनही. आणि त्याच्याच बाजूला मी सिमेंट काँक्रीटचं दुसरं घर बांधलं आहे. त्याला आता जवळपास 17-18 वर्ष होत आहेत, पण त्याची पोपली निघायला लागली. अशा ह्या आमच्या मातीचा गुण ते आमची भिंत सांगते. ही अशी आमची एक थोडीशी हलकी फुलकीशी एक झाडीबुडीची कविता माझीच मी वाचून दाखवली. आता आमच्याच गावचा एक जो सेनेमध्ये काम करतो आहे असा एक आमचा तरुण मित्र झाडीबोलीचा, याची एक झोंबणारी म्हणूया आपण गंभीर अशी झाडीबुडीची कविता, आणि ह्या कोरोना काळात त्यांनी केलेली ती तुम्हाला वाचून दाखवतो. त्याचं नाव देवेंद्र वासुदेव रहांगडाले. देवेंद्र वासुदेव रहांगडाले ही याची कविता आहे झाडीबुडीची. ज्या वावरात नांगरधर, ज्या वावरात नांगरधर पाणी पालव, पर बाहेर कोरोना आहे, पर बाहेर कोरोना आहे, सोशल डिस्टन्सिंग ठेव, पर बाहेर कोरोना आहे, सोशल डिस्टन्सिंग ठेव. सरकार येतील जातील, सरकार येतील जातील, माणसं मरतील पैदा बी होतील, पर तू मेलास तर जगाचा पोट कोण भरल. शेतकऱ्याला म्हणतो आपल्या बापाला, पण तू मेलास तर जगाचा पोट कोण भरल. म्हणून वावरात जा, म्हणून वावरात जा, धान पिकव, म्हणून वावरात जा, धान पिकव, पर सोशल डिस्टन्सिंग ठेव, पर सोशल डिस्टन्सिंग ठेव. नसल तुझ्याजवळ सॅनिटायझर, नसल तुझ्याजवळ सॅनिटायझर, तोंडाले बांधावालं मास्क नसल, इम्युनिटी वाढावालं न्यूट्रिशन फूड नसल, इम्युनिटी वाढावालं न्यूट्रिशनल फूड नसल, पर तुझ्या देहात आहे, पर तुझ्या देहात आहे दुनियेला पोसावाची ताकद, पर तुझ्या देहात आहे दुनियेला पोसावाची ताकद. म्हणून तोंडावर साफ पालो ठेव, पालो म्हणजे कपड्याचा तुकडा, म्हणून तोंडावर साफ पालो ठेव, पर सोशल डिस्टन्सिंग ठेव, पर सोशल डिस्टन्सिंग ठेव. ते मोठे लोक आहेत, ते मोठे लोक आहेत, त्याची धनसंपत्ती आहे, ते मोठे लोक आहेत, त्याची धनसंपत्ती आहे, त्याच्या पिढून पिढ्या खातील. ते मोठे लोक आहेत, त्याची धनसंपत्ती आहे, त्याच्या पिढ्यान पिढ्या खातील. बाप नाही राहिल्यावर बी, बाप नाही राहिल्यावर बी त्याच्या पिढ्यान पिढ्या खातील. पर तुझ्या लेकराईला कोण म्हणल एक टाईम जेव, पर तुझ्या लेकराईला कोण म्हणल एक टाईम जेव. म्हणून सोशल डिस्टन्सिंग ठेव, म्हणून सोशल डिस्टन्सिंग ठेव. ही कविता आमचा हा तरुण 30-35 वर्षाचा मिलिटरी मॅन म्हणतो आहे झाडीबोलीत, माझ्या बोरखनार गावचा देवेंद्र वासुदेव रहांगडाले. अशा प्रकारची ही आमची झाडीबोली आहे. आता त्या झाडीबोलीतलं एक छोटीशी हलकी फुलकी कथा आम्हीच लिहिलेली वाचून दाखवतो आणि आपण आजचा कार्यक्रम, आजचा संवाद संपवूया. या कथेचं म्हणूया किंवा या संवादाचं म्हणूया नाव आहे अना माझा ट्यूबलाईट पेटला. अना माझा ट्यूबलाईट पेटला. बात तशी बहुत पुराणी आहे, कहाणी बी पुराणीच आहे. तही मी 6वी-7वीत असीन. आमच्या बोरकनारमध्ये 5.5 वर्गावरच स्कूल होता. त्या साली
5.5 वर्गावरच स्कूल होता. मुनशारी मी 5.5 वर्गावरील बोरकरणाच्या स्कूलात शिकून शारी पुढच्या शिक्षणासाठी 3 किलोमीटरवरच्या अंजोऱ्याच्या स्कूलात 8वी वरी शिकलो. तर सांगावाचा मुद्दा असा का मी अंजोऱ्याच्या स्कूलात 6वी 7वीत असेल तरी मी गुंड्या आणि चंपी नावाचे 2 गावठी कुत्रे, एक कुत्रा आणि एक कुत्री पोसलो होतो. मी मॅट्रिक होतवरी चप्पल जुते वापरत नव्हतो. नंगे पाव पैदल आव जाव असाच आमचा खाक्या होता. मी अंजोऱ्याच्या स्कूलात जात होतो तरी माझे दोन्ही कुत्रे गुंड्या आणि चंपी मला स्कूलात पोहोचवून देत. म्हणजे माझ्या संग अंजोऱ्याच्या स्कूलवर येत आणि मग घरी वापस येत असा त्याचा रोजचाच दिनक्रम होता. एक दिवस माझ्या संग स्कूलात हे दोघेही कुत्रे आलेच नाही. खूप ढूंढलो, इकडं तिकडं पाहिलो, आवाज दिलो, पण काही त्याचा पत्ता नाही. जवर या म्हणून हाकललो, पण ते काही उठले नाही, दिसलेच नाही. मी हातपाय धुवून सारी त्या दिवशी मी मग काय झाला एकटाच स्कूलामध्ये गेलो, अंजोऱ्याला स्कूलात गेलो. दिवसभरचा घरी आलो आणि पाहता तर ते दोन्ही कुत्रे बटे बाबूजीच्या खाटाखाल्या झोपून सारी लहाकत होते. मी त्याला जबर हाकललो, या म्हणलो, पण काही ते उठले नाही. मी हातपाय धुवून सारी नाश्ता पाणी करून सारी आणखी त्याच्याजवळ गेलो. हातपाय धुवून सारी नाश्ता पाणी करून सारी आणखी गेलो. मी त्याच्याजवळ हाकलू लागलो, लाडीगोळी केलो. तही कोठी मोठ्या मुश्किलीनं गुंड्या माझ्याजवळ पुष्टी हालावत आला, पण चंपी काही जास्ती हालली नाही. मी गुंड्याला विचारलो, आज तुम्ही दोघेही माझ्या संगा काहून नाही आल्या अंजोऱ्याला स्कूलामध्ये? तर गुंड्या माणसावानी बोलू लागला. गुंड्या माणसावानी बोलू लागला ना, म्हणाला, आज का नाही आम्हाला तनसीचा गाळा आणावाचा होता म्हणून आम्ही नाही आलो. गाळा झिकून सारी आम्ही बिलकुल थकून गेलो. म्हणून सारी बाबूजीच्या खाटाखाली आराम करून राहिलो. मी तर भाऊ ऐकून सारी चकितच झालो, चक्रावूनच गेलो. कुत्र्याईना तनसीचा गाळा जिंकला म्हणजे कमालच झाली ना भाऊ. मी तडक आमच्या नौकराकडे गेलो आणि त्याला विचारलो, हो गा कुत्र्याईना तनसीचा गाडा कसा जिंकला आणि तू त्याला झुपलासच कसा गाड्याला? विचारलो त्याला नौकराला. तही नौकरानं सांगलं, गाळा तर भाऊ बैलाईनाच जिंकला. गाड्याला बैलच झुपलो होतो, पण गाड्याच्या खाल्या हे दोन्ही कुत्रे चालत होते, तर त्याला लागला असेल तर गाडा त्याईनाच जिंकला. तही कोठी भाऊ माझ्या ट्यूबलाईट पेटला. अशी ही आमची झाडी बोली. थोड्याशा हलक्या फुलक्या मी त्याच्यातल्या रचना घेतल्या आहेत. गंभीरसुद्धा आमच्याकडे आहेत, हरिश्चंद्र बोरकरांच्या आहेत, गंभीरसुद्धा आज आलेलं आहे. सगळ्या प्रकारचं आमचं साहित्य झालेलं आहे. पण हे एक हलकं फुलकं असावं म्हणून मी हलक्या फुलक्या स्टोरी घेतल्या आहेत. त्यातली एक तरी मी देवेंद्रची घेतलीच कविता, थोडीशी गंभीर स्वरूपाची सुद्धा आहे. तर अशी ही आमची झाडी बोली, अशी ही आमची झाडीपट्टी आणि त्याच्यातला मी थोडासा. तर आपण या आमच्या IAS मिशनच्या कार्यक्रमात हे सगळं ऐकून घेतलात, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. आणि पुन्हा भेटूया उद्या पोवारी बोलीच्या संबंधाने. आता नमस्कार. जय विदर्भ, जय सहकार, पुनश्च धन्यवाद. नमस्कार.